पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधितांवरती राज्यात छापे घालण्यात येत आहेत। राज्यामध्ये 150हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले जात आहे। मुंबई, ठाणे, कुर्ला, बांद्रा, जोगेश्वरीमध्ये एटीएसचे छापे पडलेले आहेत। त्याचबरोबर नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये देखील शहजाद भट्टीशी संबंधितांवरती छापे घालण्यात आलेत। सांगली, सातारा आणि संभाजीनगरसह अनेक ठिकाणी एटीएसची छापेमारी सुरू आहे। तर भट्टीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातले 150हून अधिक जण हे संपर्कामध्ये असल्याची चर्चा आहे आणि भट्टीशी संपर्कात असलेले एटीएसच्या आता रडारवरती आलेले आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये छापेमारी सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये एटीएसनं कारवाई केली आहे। शहजाद भट्टीच्या युजर आयडीवरून संपर्क साधणाऱ्या 14 जणांचा शोध सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील 6 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांची कसून अशी चौकशी सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधांच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकानं बीडच्या वडवणीमध्ये आज तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। रॉंग नंबरहून कॉल आल्यामुळे हा तरुण तपास यंत्रणेच्या रडारवरती आला होता। मात्र त्याच्याकडे विशेष काही आक्षेपार्ह न सापडल्यामुळे त्याला चौकशी करून सोडून देण्यात आले। महाराष्ट्र एटीएसकडून आज 112 संशयित व्यक्तींची चौकशी सुरू आहे। या अनुषंगानं आज बीडच्या वडवणीमध्ये देखील एटीएस पथक दाखल झालंय आणि तरुणाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं आज राज्यभरात कारवाई केली आहे। या कारवाईचा भाग म्हणून नवी मुंबईतील काही व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या सोशल मीडिया व्यवहारांची आणि डिजिटल उपकरणांची तपासणी केली जाते। शहजाद भट्टीशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींविरोधात डिजिटल पुरावे गोळा करणं आणि या संपर्कांचं स्वरूप पडताळणं हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचं समजतंय। या प्रकरणामध्ये नवी मुंबईतून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणाचा तपास सुरू असून एटीएसकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। पुढची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील कोंढवा